नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, शरीरावर आलेली एखादी लहानशी सूज किंवा गाठ आपण काय करतो? काही नसेल, सहजच आली असेल असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहिती आहे, हीच दुर्लक्षित गाठ पुढे जाऊन एका मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकते, ज्याला आपण हर्निया म्हणतो. अनेकदा लोकांचा असा गैरसमज असतो की हर्निया फक्त वयस्कर माणसांनाच होतो, पण हे वास्तव आता बदललंय. बदलत्या जीवनशैलीमुळे आज तरुण आणि महिलांमध्ये देखील हे प्रमाण वेगानं वाढते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे हर्निया हा औषध किंवा गोळ्यांनी बरा होत नाही, त्यावर शस्त्रक्रिया हाच एक पर्याय असतो. मग यामुळे घाबरून जायचं का? तर अजिबात नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हर्नियावर अत्यंत सोपं, वेदनारहित आणि झटपट बरे करणारे उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि याच विषयावर आज आपल्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत नाशिक येथील SMBT वैद्यकीय महाविद्यालयातील जनरल सर्जरी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर नितीन बस्ते सर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, स्वागत आहे. नमस्कार. 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 प्रेक्षक हो, डॉक्टरांचं मुंबईच्या KEM रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून MS शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर बस्ते यांनी लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये विशेष उच्च नैपुण्य संपादन केले आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते SMBTच्या माध्यमातून शैक्षणिक व वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली तिथं अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी विभाग अगदी यशस्वीरित्या सुरू करण्यात आलाय. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, सिंगापूर यांसारख्या अनेक देशांमधील आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी आपलं संशोधन देखील मांडलेलं आहे. वैद्यकीय आणि संशोधनाच्या या उत्तुंग कामगिरीसोबतच एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम आणि 300हून अधिक ट्रेक्स पूर्ण करणारे ते एक उत्तम साहसी गिर्यारोहक आणि वन्यजीव छायाचित्रकार देखील आहेत. वैद्यकीय ज्ञान, संशोधन आणि साहसी जीवनशैलीचा सुंदर असा समतोल साधणारे डॉक्टर नितीन बस्ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. सर, सगळ्या हर्नियाविषयीची संपूर्ण माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे, पण सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगा, हर्निया म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या शरीरामध्ये खूप सारे अवयव हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते प्रोटेक्ट करण्यासाठी शरीर रचनेमध्ये प्रत्येक अवयवाच्या बाहेर एक आवरण असतं. जसं ब्रेनच्या बाहेर कवटी असते, हृदयाच्या बाहेर रिब्स म्हणतो किंवा आपण बरगड्या म्हणतो, तसं ॲब्डोमेन इंटेस्टाईनच्या बाहेर एक आवरण असतं. तिथे थोडासा कमकुवतपणा आल्यानंतर त्याला ढिलेपणा येतो आणि त्या ढिलेपणा आल्यानंतर ते आतडे किंवा आतली चरबी असते ती पोटाची, ती थोडीशी बाहेर येते. ती जेव्हा आतडे नॉर्मल पोझिशन मध्ये न राहता त्या कमकुवत पार्टमधून जेव्हा बाहेर येतात त्याला आपण हर्निया म्हणतो. हर्निया ह्यासाठी म्हणतो की ती एक सॅक तयार होते आणि इंटेस्टाईनला नवीन जागा मिळते. ती त्याची ओरिजिनल जागा नाहीये, ती नवीन जागा क्रिएट करतो. पण जर तो ट्रीट नाही केला तर काही दिवसांनी त्याला कॉम्प्लिकेशन व्हायला लागतात. तर हर्निया म्हणजे काय, तर आपलं जे नॉर्मल आवरण असतं त्याला थोडासा कमकुवतपणा आलेला आहे किंवा त्याला ढिलेपणा आलेला आहे आणि त्याच्यातून नॉर्मल आतडे आपले बाहेर येणं, त्याला आपण हर्निया म्हणतो. अच्छा, पण एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की शरीरामध्ये नेमकं असं काय घडतं की हर्नियासारखा आजार होतो? कमकुवत, तो आवरण कमकुवत होण्याचे खूप सारे रिझन आहे. आता नवीन रिसर्चनुसार स्मोकिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर मानला जातो. स्मोकिंगमुळे आपले जे आवरण असते त्याच्यामध्ये थोडासा ढिलेपणा येतो किंवा कमकुवतपणा येतो आणि जे आम्ही त्याला फायबर्स म्हणतो, कोलॅजनचे फायबर्स, ते डिपॉझिट होत नाही आणि त्याच्यामुळे ती स्ट्रेंथ पकडत नाही आणि त्याच्यामुळे स्मोकिंगमुळे तिथं कमकुवतपणा येऊन हर्निया होतो. दुसरं म्हणजे ओबेसिटी. आजकालच्या तरुणांमध्ये, आजकालच्या सगळ्याच ह्युमॅनिटीमध्ये ओबेसिटी हे प्रमाण खूप वाढतंय ड्यू टू डायटरी हॅबिट्स म्हणा किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणा, त्याच्यामुळे ओबेसिटी खूप येत आहे. तिसरं एक प्रेग्नन्सीमध्ये ॲब्डोमिनल प्रेशरमध्ये वाढतो प्रेग्नन्सीमुळं, त्याच्यामुळं स्त्रियांना हरण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. आणि बऱ्याच वेळा जुन्या ऑपरेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि मग जुन्या ऑपरेशनच्या स्कारवर पण हर्निया होतात. तर हे काही कारणं आहेत ज्याच्यामुळं हर्निया होतो. बरं, पण आपण ओळखायचं कसं सर की आता आपल्याला हर्नियाची सुरुवात झालेली आहे? सुरुवातीला त्याची काही अशी लक्षणे वगैरे दिसतात का? सुरुवातीचे लक्षणं खूप कमी असतात. म्हणजे छोटीशी गाठ येते आणि कधी कधी ती 1 किंवा 2 सेंटीमीटरचीच असते आणि दुखत नाही. त्याच्यामुळं खूप सारे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग ती हळूहळू मोठी होत जाते. तर मोठी का होते? कधी कधी पुरुषांना लघवीला त्रास होणे किंवा संडासच्या जागेवर जोर लावणे किंवा वारंवार खोकला येणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पोटाचा प्रेशर वाढतो आणि त्या पोटाचा प्रेशर वाढल्यामुळं जो काही छोटा हर्निया आहे तो अजून मोठा होतो. तर हे सगळे छोटे छोटे लक्षणं सुरुवातीला छोटे असतात
आणि मग हळूहळू मोठे मोठे होत जातात. बरं, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की हर्नियाचे बरेच प्रकार आहेत, त्याची कारणं देखील तशीच आहेत. कोणत्या प्रकारचे हर्निया सध्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात? जनरली आता तुम्ही जर 100 पेशंट बघितले तर जवळजवळ 60 ते 70% पेशंट हे जांघेचा हर्निया, ज्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो, आणि तो शक्यतो पुरुषांमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो अंबिलिकल हर्निया, म्हणजे बेंबी जवळचा हर्निया. तो स्त्रियांमध्ये कॉमन आहे. तो पण प्रेग्नन्सी नंतर म्हणा किंवा ओबेसिटी जे स्त्रियांमध्ये वाढत चाललंय त्याच्यामुळे अंबिलिकल हर्निया आहे तो. 3 नंबरला येतो इन्सिजनल हर्निया. इन्सिजनल हर्निया म्हणजे समजा 2 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे पोटाचं, तर ती पोटाची जागा कमकुवत होऊन त्या ठिकाणाहून हर्निया बाहेर येतो. आणि चौथा प्रकार आहे ज्याला आम्ही इंटरनल हर्निया म्हणतो, हायटस हर्निया, जो अन्ननलिकेच्या तिथे असतो. त्याला पण आपण हर्नियाच म्हणतो, पण ती सेपरेट कॅटेगरी कधी कधी कन्सिडर केली जाते. ओल्ड एज स्त्रियांमध्ये फिमोरल हर्निया नावाचा एक प्रकार आहे, तो खूप दुर्मिळ आहे, पण त्याचे कॉम्प्लिकेशन खूप जास्त असतात. त्याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 90% चान्सेस आहेत की आतडे अडकून जातात. त्याच्यामुळे फिमोरल हर्निया हा दुर्मिळ जरी असला तरी तो इम्पॉर्टंट आहे. तितका घातक आहे तो. सर, हर्नियाविषयी बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, अनेकांना त्याविषयीची पूर्ण माहिती नाहीये. तर असं म्हणतात की हर्निया औषधांनी देखील बरा होतो, तर ते कितपत योग्य आणि ते कितपत खरं आहे? माझे जवळचे मित्र सुद्धा मला खूप वेळा विचारतात की अरे प्रत्येक वेळेस हर्नियाला सर्जरीच लागते का? तर उत्तर आहे हो, प्रत्येक वेळेस हर्नियाला सर्जरीच लागते. हर्निया हा कधीच औषधांनी बरा होत नाही. याच्यावर एक कॉमेडीमध्ये रील सर्क्युलेट झाला होता की हर्निया टी नावाचा एक प्रकार कुठल्या तरी कंपनीनं हर्नियाच्या नावाने हर्निया चहा असा आणला होता, आणि त्यांचा क्लेम होता की ह्या चहाने तुमचा हर्निया बरा होतो. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं कुठलंच मेडिसिन नाही किंवा असं कुठलाच चहा नाही किंवा असं कुठलंच औषध नाही, आयुर्वेदिक औषध नाही किंवा ॲलोपॅथिक औषध नाही आहे ज्यांनी हर्निया बरा होतो. हां, हर्नियामुळे जर तुम्हाला पेन होत असेल तर टेम्पररी पेन रिलीफसाठी आपण पेन किलर घेऊ शकतो, पण हर्निया हा आजार दूर करण्यासाठी असं कुठलंच औषध अवेलेबल नाही. जसं तुम्ही हर्निया टीचं म्हणाला तसं हर्निया बेल्ट विषय देखील आम्ही ऐकलेला आहे. तर हर्निया बेल्ट लावल्याने त्याचे काही फायदे होतात का? हर्निया बेल्ट ही संकल्पना जुन्या काळात यूज करायचे. जेव्हा 20 ते 30 वर्षापूर्वी जेव्हा मेडिकल फील्ड एवढं ॲडव्हान्स नव्हतं किंवा सर्जिकल प्रोसिजर तेवढ्या ॲडव्हान्स नव्हत्या, त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये खूप आदिवासी लोक किंवा खूप गरीब लोक जेव्हा मोठे मोठे हर्निया घेऊन हॉस्पिटलला यायचे, तर हर्निया बेल्ट हा आपण टेम्पररी रिलीफ म्हणून त्या काळात वापरायचो. पण आता हर्निया बेल्ट नावाचा कन्सेप्ट पूर्ण सर्जरीमधून तो व्हॅनिश झालेला आहे. आणि मी जवळजवळ 20 वर्षापासून हर्निया फील्डमध्ये आहे, तर मी एकाही पेशंटला हर्निया बेल्ट आतापर्यंत वापरायला दिलेला नाहीये. त्याच्यामुळे त्याचे इंडिकेशन्स किंवा त्याचा वापर आता एकदमच दुर्मिळ किंवा नाही म्हटलं तरी चालेल. आणि सध्या इतक्या आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत हर्नियामुळे, त्यामुळे त्या बेल्टचा तितका उपयोगही तितका होत नसेल किंवा तितका फायदाही होत नसेल. सर, जसं मी सुरुवातीला म्हणाले की एखादी गाठ आली आपल्या शरीरामध्ये तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं की बाबा औषधांनी बरी होऊन जाईल, छोटीशीच गाठ आहे, अनेक जण दुर्लक्ष करतात. पण त्यानंतर जेव्हा ती गाठ मोठी होते त्यावेळेस कळतं की आपल्याला हर्निया झाल्या. त्यामुळे सुरुवातीलाच त्या लक्षणांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं. हाच प्रश्न आहे की हर्निया नेमका किती धोकादायक असू शकतो? हर्निया कसं आहे, आता इंडियामध्ये जवळजवळ 60 ते 70% हा मजूर वर्ग आपण कन्सिडर करतो. मजूर वर्ग हा नेहमी वेट लिफ्ट करणारा वर्ग असतो किंवा वजन उचलणारा वर्ग असतो. जेव्हा सुरुवातीला हर्नियाची गाठ येते 1-2 सेंटीमीटरची, आणि वजन उचलल्यामुळे ती गाठ अजून जास्त वाढते. कधी कधी सुरुवातीला फक्त छोटी गाठ, नंतर थोडंसं पेन वाढतं, पण त्याच्यामध्ये जेव्हा जर आतडे जर अडकले तर तुम्हाला व्हॉमिटिंग सुरुवात होते, उलट्या येणं सुरुवात होतं, संडासला होत नाही बऱ्याच पेशंटला, लॅट्रिनला होत नाही बऱ्याच पेशंटला, पोट फुगल्यासारखं होतं, ताप येतो, जी सुजलेली जागा असते तिचा कलर बदलायला सुरुवात होते, ती कधी कधी लाल लाल व्हायला सुरुवात होते, आणि पेशंटला प्रचंड वेदना होतात. ह्या जेव्हा स्टेप बाय स्टेप जेव्हा ह्या लक्षणं जेव्हा पेशंटमध्ये यायला लागतात त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टेड हर्निया किंवा स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणतो. तर हर्निया हे फक्त इलेक्टिव्ह सर्जरी नाहीये, कधी कधी हर्नियासाठी इमर्जन्सी ऑपरेशन पण करायला लागतं. तर तेवढा धोका हर्नियापासून वाढू शकतो जर तुम्ही दुर्लक्ष केलं हर्नियाकडे. तर माझ्या हॉस्पिटलमध्ये समजा 100 हर्नियाचे पेशंट ऑपरेशन झाले तर 5 ते 6% पेशंट हे आम्ही इमर्जन्सीमध्ये पण ऑपरेट केलेले आहेत, की ज्यांना लवकरात लवकर 2 ते 3 तासात ऑपरेशन करायची पण वेळ येते. जर आपण उशीर केला ऑपरेशनला तर कधी कधी आतमध्ये अडकलेले आतडे हे काळे पडण्याचे पण चान्सेस असतात.
तर ते काळे पडण्याच्या आत जर ऑपरेशन केलं तर मोठं ऑपरेशन टळतं, नाहीतर मग आतडे काढून आतडे जोडून मग 3-4 दिवस परत उपाशी ठेवून तेवढे हॉस्पिटलमध्ये पेशंटचे दिवस वाढतात. म्हणून लवकरात लवकर लक्षणं जर हर्नियाचे आढळले तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलेलं कधी पण चांगलं असतं. माझा हाच प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणालात की कधी कधी तुम्हाला अशी वेळ येते की इमर्जन्सीमध्ये रुग्णाचं लगेच ऑपरेशन करावं लागतं, मग अशी कोणती लक्षणं दिसतात की लगेचच म्हणजे तत्काळ त्यांना त्वरित रुग्णालयात जायला पाहिजे? मी आत्ताच बोललो मागच्या मिनिटामध्ये की उलटी होणं, पोट फुगणं आणि 2-3 दिवस लॅट्रिनला न होणं, आणि जो फुगा हर्नियाचा जो 2 दिवसापूर्वी आतमध्ये जायचा पण तो आता आतमध्ये जात नाहीये, तो तसाच वाढतोय आणि एकदम टणक झालाय, जाड झालाय, त्याचा कलर बदललाय, ताप यायला लागलाय, हे सगळे लक्षणं जेव्हा असतात तेव्हा नक्कीच हा हर्निया अडकलेला असतो. अडकलेला हर्निया म्हणजे त्याच्यामध्ये आतडे येऊन अडकतात आणि ते आतडे लवकरात लवकर सोडवले तरच इंटेस्टाईन वाचण्याची शक्यता असते. तर हे सगळ्या लक्षणांमध्ये इमर्जन्सी ऑपरेशन करायला पाहिजे. बरं, मग हर्नियाची शस्त्रक्रिया त्यावेळेसच करणं अत्यंत गरजेचं आहे असं? जेव्हा हर्निया अडकतो तेव्हा आपण एकदम इमर्जन्सी ऑपरेशन करतो, पण जेव्हा नॉर्मल हर्निया, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो की चाललं की सूज येते, पळालं की सूज येते, खोकला की सूज येते, पण आराम केला, झोपलो की सूज आपोआप निघून जाते, तर याला आम्ही अनकॉम्प्लिकेटेड हर्निया म्हणतो. याला इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज नाहीये, पण याला कधी ना कधी ऑपरेशन करणंच आहे. म्हणजे तुम्ही आज सोमवारी आले, मंगळवार बुधवारी ऑपरेशन नाही केलं तर तुम्हाला पुढच्या आठवड्यात कधी ना कधी करणे, 2 महिन्यांनी करणे, 2 वर्षांनी करणे, कधी ना कधी करणंच आहे. हर्नियाचं ऑपरेशन हे टळत नाही, तुम्ही फक्त कधी कधी पोस्टपोन करू शकता. बरं, आता हर्नियाच्या शस्त्रक्रियांमध्ये बरीच आधुनिक प्रगती झालेली आहे. पहिली ओपन सर्जरी व्हायची, आता लॅप्रोस्कोपिक देखील आलेला आहे, त्याविषयी थोडं सांगा. ओपन आणि लॅप्रोस्कोपिक मेथड ह्या दोन्ही सर्जरीच्याच मेथड आहे. ओपन मेथड म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो की आपण समजा आपल्याला तूप घ्यायचं आहे बर्नीमधून, तर आपण जुन्या काळामध्ये हातांनी तूप घेतो, दॅट इज ओपन सर्जरी, आणि आजकालच्या काळात आपण मोठे चमचे वापरून तूप घेतो, दॅट इज मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे लॅप्रोस्कोपिक मेथड. तर लॅप्रोस्कोपी मेथडमध्ये आपण जुन्या काळातला जसा मोठा उरण येतो किंवा मोठा कट असतो तसा कट नसतो. आता 3 छिद्रे पाडतो आपण ॲब्डोमेनमध्ये, त्याच्यातून छोटे छोटे 5-5 मिलीमीटरचे इन्स्ट्रुमेंट टाकतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटद्वारे सगळं आतमधलं ऑपरेशन केलं जातं आणि मग त्याच्यात आपण जाळी टाकतो. तर जुन्या काळातलं जसं 10 ते 12 टाक्यांचं जे ऑपरेशन होतं ते आता 3 टाक्यावर आलेलं आहे आणि 3 वेगवेगळे ठिकाणचे आपण होल करतो. ते एकाच ठिकाणी नसल्यामुळं त्याचा पण खूप जास्त धोका नाहीये. आणि दुर्बिणीच्या ऑपरेशनचा एक ॲडव्हान्टेज आहे की पेशंटला ऑपरेशन नंतर पेन कमी होतो. पेशंट 2 ते 3 तासात चालायला सुरुवात करतो. काही पेशंटला तर आम्ही संध्याकाळी डिस्चार्ज पण केलेले आणि घरी सुद्धा लवकर जाऊ शकता. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते आपले नॉर्मल कामं पण करू शकतात. ही ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ओपन जुन्या काळात करायचे, लॅप्रोस्कोपी आता नवीन काळात करतो आपण. एक ॲडव्हान्समेंट म्हणलं जातं. लाईक जुन्या काळात आपण मार्गक्रमण करण्यासाठी सायकल वापरायचो, आता त्याच काळामध्ये आपण कार वापरतो. इट्स लाईक ॲडव्हान्समेंट फ्रॉम ओपन सर्जरी. अच्छा, तुम्ही लॅप्रोस्कोपिक आणि ओपन सर्जरी विषयी सांगितलात. आता आधुनिक उपचार पद्धती जे रोबोटिक सर्जरी झालेल्या आहेत त्याविषयी सांगा. रोबोटिक सर्जरीची हर्नियामध्ये खरंच गरज असते का? जेव्हा खूप मोठा हर्निया असतो किंवा खूप गुंतागुंतीचं ऑपरेशन असतं तेव्हा रोबोट हा कधी कधी मदत करतो. रोबोट हा इंडिपेंडंट सर्जन नसतो. रोबोट हे एक मशीन झालं, त्याला सर्जनच ऑपरेट करतो. कमांड हा शेवटी सर्जन देतो. पण समजा उदाहरण द्यायचं झालं तर सर्जनचे हात हे फक्त 90 डिग्रीमध्ये फिरतात, तो रोबोटचे हात हे कधी कधी 360 डिग्रीमध्ये फिरतात. त्याच्यामुळं वरच्या भागाचं ऑपरेशन हे हाताने करायला अवघड जातं, जे रोबोटनी करायला सोपं जातं. अच्छा सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की हर्नियाचं ऑपरेशन करायचं असेल तर SMBT हॉस्पिटलमध्येच का करावा, हा प्रश्न जर उपस्थित राहिला तर त्यावर तुम्ही काय सांगाल? SMBT हॉस्पिटलचं मेन म्हणजे ठिकाण. आम्ही माउंटन एरियामध्ये लोकेटेड आहे, जिथं आम्ही खूप सारे ट्रायबल एरियाज कव्हर करतो. लाईक अकोले, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी, तो सगळा एरिया आम्ही कव्हर करतो. आणि कधी कधी हे जे मजूर लोक असतात, वजन उचलणारे लोक असतात, तर त्यांना जुन्या काळातल्या जर टाक्याचं ऑपरेशन केलं तर ऑपरेशन नंतर त्यांना रिकवर व्हायला 3 ते 6 महिने लागतात. तेच ऑपरेशन जर आम्ही दुर्बिणी वाटे केलं त्या पेशंटचं तर त्यांना लवकर रिकव्हरी होऊन ते लवकर काम करू शकता. आपण म्हणतो ना, डेली वेजेस वर्करला जर लवकर काम करण्यासाठी परत प्रवृत्त केलं तर त्यांची फॅमिली त्याच्यावर डिपेंड असते. तर SMBTचं लोकेशन हे रुरल एरियात आहे. प्लस आम्ही जवळजवळ 1200 बेडचं हॉस्पिटल चालवतो. प्लस आमच्याकडं 24 तास ICU आहे.
प्लस आमच्याकडे अनेस्थेशियाची मोठी टीम आहे. जे दुर्बिणीद्वारे ऑपरेशनसाठी जे जे उपकरणं लागतात ते सगळे उपकरणं SMBT मध्ये अवेलेबल आहे. स्किल्सफुल सर्जन्स SMBT मध्ये अवेलेबल आहेत आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आम्ही जे शिकून आलेलो आहे ते सगळं आम्ही SMBT मध्ये फॉलो करतो. म्हणून SMBT हे उत्कृष्ट ठिकाण आहे जिथं हर्नियाचं ऑपरेशन तुम्ही करायला येऊ शकता. आणि यासाठी तुम्ही विशेष असा अभ्यासही हर्नियावर केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन तुम्ही विविध सर्जरी व्हिडिओज देखील सादर केलेले आहेत, त्याविषयी तुम्ही सांगा. बरेच लोक म्हणतात की एखादा विषय आपला आवडीचा असतो. हो. हर्निया हा विषय माझा इमोशनल आहे. इमोशनल ह्यासाठी की बऱ्याच वेळा माझे फॅमिली मेंबर्स माझ्याकडे येतात हर्नियासाठी आणि मी त्यांना ऑपरेट पण केलेलं आहे. पण कधी कधी नवीन नवीन करायची उत्सुकता असते, म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जायला सुरुवात केली. तिथं हर्नियाच्या ज्या टेक्निक ज्या सायंटिस्टनी किंवा ज्या सर्जननी शोधल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्याशी डिस्कस करून त्यांच्या टेक्निक समजून आम्ही त्या घेऊन SMBT मध्ये येऊन आम्ही SMBT मध्ये त्याच धर्तीचे ऑपरेशन करतो. वा. सर, काय होतं, कधी कधी अशा केसेस येतात ना की ज्यांनी आजवर बऱ्याच ठिकाणी जाऊन ऑपरेशन केलेले आहेत पण त्यांना तितका फरक आलेला नाहीये किंवा गुंतागुंतीच्या त्या काही केसेस असतात. तुमच्या हाताखाली आलेली एखादी केस सांगा. माझ्या आयुष्यात 2 असे पेशंट आहेत हर्नियाचे ज्याच्यामुळं माझं आयुष्य बदललंय. एक पेशंट आले होते, 68 वर्षाचे बाबा होते, एकदम गरीब बाबा, आणि मोठा जांघेचा हर्निया घेऊन आले होते. त्याला आम्ही जायंट हर्निया म्हणतो. जायंट हर्निया म्हणजे कधी कधी गुडघ्यापर्यंत गेलेला पण हर्निया असू शकतो. आणि बाबांकडे बिलकुल पैसे नव्हते तेव्हा. हर्नियाचं ऑपरेशन योजनेमध्ये कव्हर होत नव्हतं आणि बाबांना आम्ही नॉमिनल 7 ते 8 हजार रुपये खर्च सांगितला होता. पण बाबांकडे तेवढेही पैसे नसल्याने बाबा डिस्चार्ज घेऊन घरी जाऊन तेवढे पैसे अरेंज करून परत येणार होते. मला ती केस चॅलेंजिंग वाटली. मी SMBTच्या मॅनेजमेंटला सांगितलं की ही केस आपल्या SMBTचं नाव खूप रोशन करू शकते, तुम्ही ही ऑपरेशन फ्री करा. SMBTनं पूर्णपणे ते ऑपरेशन फ्री करून आम्ही ते ऑपरेशन केलं. आणि आम्ही ऑपरेशन ते केलं म्हणजे नुसतंच ओपन पद्धतीनं नाही केलं, आम्ही ते लॅप्रोस्कोपिक पद्धतीनं केलं. आणि तो व्हिडिओ आम्ही डिफरंट इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये टाकायला सुरुवात केली आणि तो व्हिडिओ आमचा ॲक्सेप्ट झाला बऱ्याच कॉन्फरन्समध्ये. तिथून आम्हाला कॉन्फिडन्स मिळाला की आपण इंटरनॅशनल लेवलचं काम करतो SMBT मध्ये आणि लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करताय ह्या व्हिडिओपासून. तो एक पेशंट झाला. आणि माझी स्वतःची आजी, जवळजवळ एक 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आजीला अंबिलिकल हर्निया होता बेंबीच्या तिथे आणि 87 वर्ष वय, आजी थोडीशी ओबीज होती आणि तो हर्निया अडकला होता बेंबीमध्ये. आणि तिकडच्या सर्जनला जेव्हा कळलं की हे एका सर्जनची आजी आहे, मग ते थोडे डाऊटफुल झाले ऑपरेशन करायला किंवा एखाद्या डॉक्टरांच्या रिलेटिव्हवर आपण ऑपरेट करतोय तेव्हा ते थोडे साशंक झाले. माझ्या मामांनी मला रिक्वेस्ट केली काय करायचं. म्हटलं मामा मी स्वतः येऊन ऑपरेट करतो. तर मी माझ्या 87 वर्ष वयाच्या आजीला मी स्वतः ऑपरेट केलंय, ते पण ऑब्स्ट्रक्टेड अंबिलिकल हर्निया, जे तिच्या जीवावर बेतलं होतं. पण ऑपरेशन व्यवस्थित झाल्यामुळं आजी व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 8 वर्ष आमची आजी जिवंत होती. तर ह्या 2 स्टोरींमुळं माझ्या आयुष्याचं हर्नियाबद्दलचे इमोशन्स खूप चेंज झाले. अच्छा. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न मेश विषयी मला तुम्हाला विचारायचा. अगदी थोडक्यात सांगा, मेश म्हणजे नेमकं काय असतं, त्याने त्रास होतो का, आणि असं म्हणतात की मेशमुळे कॅन्सर देखील होतो, तर हे कितपत खरं आहे, अगदी थोडक्यात सांगा. प्रत्येक हर्नियाच्या पेशंटमध्ये आम्ही मेश टाकतो. मेश म्हणजे जाळी असते, जशी मच्छरदाणीची जाळी असते किंवा पिशवीची जाळी असते तशी एक जाळी असते आणि ती मेडिकल ग्रेड प्रोलिन ह्या मटेरियलपासून बनवलेली असते. तर मेश ही टाकायलाच लागते. मेश तुम्हाला फिजिकल सपोर्ट पण देते आणि तुमची जे वॉल असतं, आवरण असतं, त्याला अजून जास्त स्ट्रेंथफुल बनवते. मेशमुळं कुठलाही कॅन्सर झालेला कुठल्याही जर्नलमध्ये असं लिटरेचर अवेलेबल नाहीये. हा, मेशमुळे थोडंसं इन्फेक्शन कधी कधी होऊ शकतं कॉम्प्लिकेटेड पेशंटमध्ये, पण तो पण प्रमाण खूप निग्लिजिबल आहे. हजारामध्ये एखाद्या पेशंटला मेश इन्फेक्शन होऊ शकतं. बरं. आता सर, पूर्वी असं व्हायचं की पुरुषांमध्ये हर्नियाचं प्रमाण जास्त बघायला मिळायचं, पण आता महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये देखील आपल्याला हर्निया पाहायला मिळतोय. त्याचं नेमकं कारण काय आणि गर्भधारणेनंतर हर्निया का होतो किंवा लठ्ठपणा वगैरे याचा काही संबंध आहे का? मी आधी सांगितलं की अंबिलिकल हर्निया हा स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. अच्छा. जनरली कारण ओबेसिटी असू शकतं किंवा स्त्रियांचे आवरण जे असतात नॅचरली थोडेसे वीक म्हणू शकतो किंवा प्रेग्नन्सी मध्ये ते थोडेसे अजून वीक होतात. आणि प्रेग्नन्सी नंतर आता एक नवीन प्रकार आलाय की डायस्थेसिस रेक्टाय, म्हणजे तुमचे जे मसल असतात पोटाचे ते थोडे साईडला सरकतात, त्याच्यामुळे पोटाला थोडी स्ट्रेंथ राहत नाही. पण त्याच्यावर पण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अवेलेबल आहे.
जर प्रेग्नन्सी नंतर जर थोडंसं मस्क्युलर ट्रेनिंग घेतलं तर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा स्त्रिया अवॉइड करू शकता. वजन जर कंट्रोल केलं तर अंबिलिकल हर्निया हा प्रकार ते अवॉइड करू शकतात. सो स्त्रियांमध्ये सुद्धा हर्नियाचं प्रमाण तेवढंच कॉमन आहे. बरं, आता जाता जाता एक सगळ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा प्रश्न की हर्निया जर टाळायचा असेल आम्हाला तर आम्ही काय केलं पाहिजे, त्यावर तुम्ही काय सांगाल? आणि खास करून ग्रामीण भागातील आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे? हर्निया टाळण्यासाठी असं स्पेसिफिक असं काही उत्तर नाहीये कुठल्याच जर्नलमध्ये किंवा कुठल्याच बुकमध्ये. हो, हर्नियाचे जर लक्षणं दिसले तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन ते दाखवू शकतो. हर्निया परत होऊ नये म्हणून तुम्ही स्मोकिंग बंद करू शकता, तुम्ही तुमचं वजन कंट्रोल करू शकता. आणि जर तुम्हाला लघवीला किंवा टॉयलेटला जायला काही प्रॉब्लेम होत असेल, कफ होत असेल, त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन तो एक फॅक्टर जर दूर केला तर हर्निया प्रिव्हेंट होऊ शकतो बऱ्याच पेशंट्समध्ये. बरं, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जसं मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की तुम्ही एक साहसी गिर्यारोहक आणि वन्यजीव छायाचित्रकार देखील आहात. मग हे एकीकडे डॉक्टरची भूमिका आणि दुसरीकडे आपली कला तुम्ही जोपासता, हे दोन्ही तुम्ही कसं हाताळता? तुम्हाला माहितीच असेल की बरेच सर्जन लोक हे त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असतात. मी पण प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे. मी पण 3 वर्ष खूप व्यस्त प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. तेव्हा कळलं की मला स्वतःला वेळ मिळत नाही हे सगळं करायला. म्हणून मग मी मेडिकल कॉलेज जॉईन केलं आणि SMBT सारखं मेडिकल कॉलेज ते पण माउंटनच्या एरियात असल्यामुळे मला आजूबाजूचे ट्रेक करणं खूप सोपं जातं. शिवाय मला संडेला सुट्टी असते आणि जसं टीचर लोकांना उन्हाळ्याची आणि हिवाळ्याची सुट्टी असते तशी पण मला सुट्टी असते. त्या सुट्टींमध्ये मी हिमालयन ट्रेक्स किंवा मोठ्या मोठ्या ट्रिप्स प्लॅन करतो. सो मेडिकल कॉलेजमुळं माझं मेजर सर्जरी करायचं पण स्वप्न पूर्ण झालंय, टीचिंगचं पण स्वप्न पूर्ण झालंय आणि स्वतःला टाइम देण्याचं आणि ट्रिप्स आणि ट्रेक्स करण्याचं स्वप्न पण पूर्ण झालं. बरं सर, तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना हर्नियावर सध्या आधुनिक उपचार कोणते आलेले आहेत आणि SMBT हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहे त्याविषयी योग्य माहिती दिली त्याबद्दल आभार. थँक्यू. आभार. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.